हा आहे शास्त्री नदीचा खाडी परिसर। ही शास्त्री नदी येते संगमेश्वरवरून। आता संगमेश्वरवर एक स्वराज्याचा काळा अध्याय लिहिला गेला होता हे तुम्हाला माहिती आहे। संगमेश्वराच्या सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराजांवर पहिल्यांदा हल्ला झाला आणि तिथून पुढे काहीच अंतरावर नावडी बंदरावर संभाजी महाराजांना गिरफ्तार करण्यात आलं। मात्र ही तीच शास्त्री नदी आहे जी आता इथे येऊन ह्या अरबी समुद्राला जाऊन भेटते। तर नदीमधून छत्रपती संभाजी महाराज बोटीनं जयगडपर्यंत येणार होते आणि तिथून पुढे समुद्री मार्गे पुन्हा एकदा सावित्री नदी पात्रात जाऊन रायगडकडे प्रस्थान करणार होते। दुर्दैवानं नावडी बंदरात पोहोचण्याआधीच घात झाला। मुकरब खानाच्या सैन्यानं छत्रपती संभाजी महाराजांना गिरफ्तार केलं आणि हा स्वराज्याचा छावा मुघलांच्या कैदेत पडला। तुम्ही विचार करा, जर या शास्त्री नदीनं त्या दिवशी जर संभाजी महाराजांना आपल्या गर्भात स्थान देऊन अगदी वायुवेगानं जर या समुद्रापर्यंत पोहोचवलं असतं तर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात खोदण्यासाठी 1707 हे वर्ष उलटावं लागलं नसतं। ती कबर 1690 सालीच संभाजी महाराजांनी खोदली असते। पण कदाचित त्या दिवशी शास्त्री नदीसुद्धा हळहळली असेल की कदाचित त्या दिवशी जर संभाजी महाराजांना मी माझ्या गर्भात वेगानं जर समुद्राकडे पोहोचवू शकले असते तर कदाचित आज स्वराज्याचा छावा जिवंत असता आणि कदाचित त्यानंतरचा मराठ्यांचा इतिहास अत्यंत वेगळा असता।